अभिनयासोबतच सामाजिक भान जपणारे आणि समाजकार्यात स्वतःला झोकून देणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात। स्पष्ट आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नाना वेळोवेळी राजकीय भूमिका देखील घेतात। शिवाय राजकीय क्षेत्रात त्यांचा बराच दबदबा आहे। नानांचा नाट्य आणि सिने क्षेत्रातला प्रवास थक्क करणारा असून त्यांना नटसम्राट म्हटलं जातं। पण याच नटसम्राट विषयीच्या काही खास आठवणी देखील त्यांच्याकडे आहेत। नाना नुकतेच जलक्रांती परिषदेत सहभागी झाले होते। यावेळी मी हार्ट अटॅकने मेलो असतो असा उल्लेख त्यांनी नटसम्राट नाटकाविषयी केला। आपल्याला माहितच आहे की विवा शिरवाडकर लिखित नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीला लाभलेली एक देणगी आहे। अनेक दिग्गजांनी या अजरामर नाटकाचे प्रयोग केले आहेत। नाना पाटेकर यांनाही या नाटकाविषयी विचारलं होतं, पण त्यांनी स्पष्ट नकार कळवला। नाना म्हणाले, नटसम्राटसाठी विचारणा झाली तेव्हा मी म्हटलं की मी नाटक करणार नाही, पण सिनेमा करेन। कारण नाटक करत असताना त्यात तितका जीव ओतावा लागतो, तरच ते लोकांपर्यंत पोहोचतं। त्यामुळे मला असं वाटतं की 10, 15 किंवा 25 एक प्रयोगानंतर मी मेलो असतो। डॉक्टर श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त या सगळ्या मंडळींनी ज्यांनी नटसम्राट केलं ते सगळे हृदयविकाराच्या झटक्यामुळे गेले। कारण हे नाटक करताना प्रचंड ताण येतो। तुम्हाला या नाटकामध्ये तितकं ओतल्याशिवाय प्रेक्षकांना आनंद देताच येणार नाही। आणि मी नटसम्राट करत असताना माझ्या समोर डॉक्टर लागू, दत्ता भट यांनी जे काही केलंय त्याचा रेफरन्स होता, त्यामुळे मी केलंय हे अगदी एवढंच आहे। पण या मंडळींनी इतकं मोठं करून ठेवलंय की आपण विचारही करू शकत नाही। दुर्दैवाने आज तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही किंवा काहींनी ते पाहिलंही असेल। असं काम या मंडळींनी करून ठेवलं आहे। म्हणूनच मी नटसम्राट या नाटकाला नकार देऊन सिनेमा स्वीकारला, असं नाना यावेळी म्हणाले। नाना पाटेकर यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, पण नटसम्राट मधील त्यांची भूमिका आजवरच्या सर्व कामांपेक्षा उजवी आणि लक्षवेधी होती। महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट हा सिनेमा 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता। यामध्ये नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, विक्रम गोखले, सविता मालपेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे, नेहा पेंडसे, अजित परब अशी दमदार कलाकारांची टीम होती। हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता। तुम्हाला नानांची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की सांगा। आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका, फक्त राजश्री मराठी।